आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेच शोभा सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेच तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे कासे तुझे हर गळा रूप पाहता पाहता लोचनी सुख
झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, रूप पाहता पाहता नाही, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, हा विठ्ठल विठ्ठल बरवा, हा माधव माधव बरवा, हा माधव माधव बरवा, हा विठ्ठल माधव बरवा, हा विठ्ठल विठ्ठल बरवा, हा माधव माधव बरवा, हा माधव माधव बरवा, हा माधव माधव बरवा, हरी बहुता सुकृताची जोडी, कहता सुकृताची वाणी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तू हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तू हा माधव माधव बरवा, तू हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तू हा माधव माधव बरवा, तू हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तू हा माधव माधव बरवा, तू हा माधव माधव बरवा, तू हा माधव माधव बरवा, हरी सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, 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 तू हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तू हा माधव माधव बरवा, तू हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तू हा विठ्ठल माधव बरवा, तू हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तू हा माधव माधव बरवा, तू हा माधव माधव बरवा, तू हा माधव माधव बरवा, हरे जय जय राम कृष्ण, 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 हरे राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे जय जय राम, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे जय जय राम, जय जय राम, जय जय राम, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, टाळ, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या, चोर निजल्या, चोर निजल्या, हो चोर निजल्या, नाडोनी भागा रे जागा रे बाई जागा, आता जागा रे बाई नो जागा, जागा जागा रे बाई नो जागा, कैसे असोनी खाऊ के नेना, दुःख पावाल पुढिले पेणारे जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता नकारे
भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे लोकारे जागा रे भाई आता जागा रे भाईनो जागा जागा आता जागा रे भाईनो जागा तुका म्हणे एकाच्या घाये कारे जाणोनी न धरा भय रे आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे रे बाईनो जागा जागा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा रे जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा हरी विठोबा रखुमाई हे जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठला विठ्ठला विठाला 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 आवाज येत असेल तर या साईडला उठा लवकर सुंदरदाजी सरका पुढे या 40 मिनिट हरे विठ्ठला विठाला 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 वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठाला 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 आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा पैसे असोनी ठाऊके नेना दुःख पावाल पुढिले पेना आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे तुका म्हणे एकाच्या घाई कारे जाणोनी न धरा भय आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम
परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्ति हरदेव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। शबरी नाम कुलोत्पन्नं मारुतीर्नाम यस्य पिता माता राईर्नाम यस्य नमामि किसनगिरं। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। सामर्थ्याने कृष्णगिरीच्या कृष्णगिरीच्या संकटे सरली आता धन्य झालो तव गुणगाता धन्य झालो तव गुणगाता कृष्णगिरी देवा धन्य झालो तव गुणगाता धन्य झालो तव गुणगाता धन्य झालो तव गुणगाता कृष्णगिरी बाबा धन्य झालो तव गुणगाता। समाधीत दिगंबर मूर्ती समाधीत दिगंबर मूर्ती ठेवून गेले जगात कीर्ती। दत्तक्षेत्र हे पावन केले दत्तक्षेत्र हे पावन केले आपुल्या सामर्थ्याने माय माऊली कृष्णगिरीच्या सामर्थ्याने कृष्णगिरीच्या संकटे सरली आता धन्य झालो तव गुणगाता धन्य झालो तव गुणगाता कृष्णगिरी बाबा धन्य झालो तव गुणगाता। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या। आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा। आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त देवमान्य संतमान्य जगमान्य हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे कलश श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा मनुष्य म्हणून जो जीव जन्माला आलाय नरदेहरूपी गावाला त्याचा मुक्काम पडलाय त्याला विशिष्ट प्रकारची एक जागृती देणारा हा अभंग आहे। आणि आज तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला जागृती देत असताना संत म्हणून नाही परब्रह्माचे अवतार म्हणून नाही देवचे सावकार म्हणून नाही तर एका भावाच्या नात्यानं जागा करण्याकरता आपल्या दारात आहे। आता जागा रे भाईंनो जागा का जागा व्हायचं महाराज तर तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या दारात एक चोर येऊन टपून बसलाय। कोणता चोर? दोन चोर शास्त्रात सांगितलेले आहेत ते आपण समोर बघू। काय करीत तो चोर? महाराज म्हणतात तो तुम्हाला घेऊन जाईल मारील आणि जोपर्यंत तो सावध नाही बेसावध आहे तोपर्यंत तुम्ही सावध व्हा। चोर निजल्या नाडोनी भागा त्याला ओलांडून तुम्ही पुढे जा अशी काहीतरी साधना जीवनामध्ये करा। भजन पूजन
आई वडिलांची सेवा, देश सेवा, धर्मसेवा, ग्रंथसेवा, पंढरपूरची वारी, सत्कर्म करून घ्या, पुण्याची शिदोरी मिळवा, म्हणजे तो चोर तुमच्याकडे चोरी करायला येणार नाही. पुण्याची शिदोरी कमवली की यमरूपी चोर आपल्या दारात येत नाही, देवरूपी चोर आपल्या दारात येतो. मग महाराज आता जागा म्हणजे काय तर तुकाराम महाराज सांगतात आता म्हणजे चालू वर्तमान काळ. आज आता ताबडतोब, कल करे सो आज, आज करे सो अब. का जागा व्हायचा आता? महाराज म्हणतात पुढचा क्षण तुमच्या ताब्यात नाही आणि पुढचा येणारा चक्कर म्हणजे पुढचा येणारा जन्मही आपल्याला माहित नाही की याच गावात येईल का, मनुष्य म्हणूनच आपण जन्माला येऊ का, पंढरपूरची वारी करता येईल का, देवगडला दर्शनाला जाता येईल का, उपवास करता येईल का, भजन ऐकता येईल का, हे कुठल्याच प्रकारचा कुठलाच घोषवारा तुकाराम महाराज सांगतात मी तुम्हाला देऊ शकत नाही. ज्या तुकाराम महाराजांना वेदाचा अर्थ माहिती, छातीला हात लावून सांगतात वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा, पण ते तुमची आमची पुढची गती नाही सांगू शकत, कारण आपण काय कर्म करणार हे फक्त आपल्याला माहिती. मग तुकाराम महाराज सांगतात आता सावध व्हा, पुढे काही माहित नाही. कैसे असोनी ठाऊके नेना, दुःख पावाला पुढे पेना. दुसऱ्यांदा परत भावाचं नातं जोडून, महाराज काय तुम्ही आमच्या बरोबर भावाचं नातं जोडताय, तुम्ही आम्ही भाऊ आहोत का? कुणाला भाऊ म्हणायचं, कुणाला भाऊ म्हणतात? ज्यांचे आई वडील एक आहेत त्यांना भाऊ म्हणतात, ज्यांचं रक्त एक आहे त्यांना भाऊ म्हणतात, ज्यांचं कुळ एक आहे, कमीत कमी ज्यांचं आडनाव एक आहे त्यांना भाऊ म्हणतात. महाराज तुमचं कुठल्याच प्रकारानं आमच्या बरोबर भावाचं नातं येत नाही, तरी तुम्ही आमच्या बरोबर भावाचं नातं का जोडता? महाराज सांगतात त्याच्या करताच मला इथं पाठवलेलं आहे. तुका म्हणे मज धाडिली निरोपा, मला निरोप घेऊन पाठवलाय की या सगळ्या चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या लोकांना, या समाजाला सण मार्गाला लावणं, भजन पूजन याच्या करता त्यांच्याशी नातं जोडा, त्यांच्यामध्ये राहून त्यांना सत्पंथाला लावा. आणि शेवटी कुठल्याच प्रकारानं समाज सावध होत नाही मरणाच्या बाबतीत. समाज म्हणजे तुम्ही आम्हीच. मरण सत्य वाटत नाही लोकांना, मरण सत्य वाटतं मलाही तुम्हाला सुद्धा, पण आपलं नाही, दुसऱ्याचं मरण खरं वाटतं. एक पहा तसा एकाची दहने, एकमेकांच्या मौती, एकमेकाची श्राद्धाचे कार्यक्रम, पुण्यस्मरण, मौती, दशक्रिया रोज बघतोय आपण. रोज एखाद्या मित्राला, एखाद्या पाहुण्याला आपण जाळून घरी येतोय, पण सावध होत नाही. मरणार सत्य आहे, पण दुसरा मरणारा आहे ही कुठल्याच प्रकारची भीती कोणाच्या मनामध्ये तुकाराम महाराजांना दिसली नाही. आणि शेवटी तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात बाबा हो, तुमच्या घरातले माणसं गेले, त्यांचा घात झाला या चोराकडून, त्यांनी मोठी चोरी केली तुमच्या घरात, आजाही मारला, पंजाही मारला, नातूही मारला, तू एकटाच राहिलाय. पुढच्यांचा घात झाला की मागच्याने सावध व्हावं, पुढच्याला ठेस लागली की मागच्यानं जपून चालावं. तुका म्हणे काच्या घाये कारे जाणून न धरा भय, आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा विठ्ठल. ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत, कैलासवासी गंगा भागीरथी इंदिराबाई किसन पाटील भोसेकर यांना घरात बाई म्हणून ओळखत होते. आणि या भोसेकर परिवाराच्या आई असणाऱ्या मातृत्व 1 वर्षापूर्वी या परिवाराला सोडून गेलेला आहे. त्यामागे त्यांचा असणारा परिवार, त्यांची असणारी मुलं श्री मुरलीधर किसन पाटील भोसेकर, श्री कळुबाळ किसन पाटील भोसेकर, त्यांच्या असणाऱ्या 3ही मुली गंगा भागीरथी आसराबाई आसराम पाटील भाकर, गंगा भागीरथी केसरबाई कचरू पाटील नरवडे आणि सौभाग्यवती लीलाबाई भानदास पाटील कडू. निमित्त मात्र हा भोसेकर परिवार, या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेले सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, आप्तेष्ट, बंधू, सर्व क्षेत्रातील मंडळी, गावातील परिसरातील ज्येष्ठ नागरिक, आयोजक, संयोजक, नियोजक, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, तंटमुक्ती अध्यक्ष, धार्मिक व्यवहार, सहकार, कला, क्रीडा, कृषी, हा परिवार विशेषतः कृषी क्षेत्रात अग्रगण्य आहे. त्यांना एक प्रगतशील शेतकरी म्हणून बघितलं जातं. आणि त्या क्षेत्रातून आलेली त्यांची सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, त्यांचे जोडीदार, या 2 मुलं आणि 3 मुली यांच्या दुःखामध्ये, या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेले आहेत. तीर्थसेवेकरता उपस्थित सर्वप्रिय सज्जन, गुणीजन, गायन वादक, त्यामध्ये आज आवर्जून उपस्थित असलेले तात्या सोरडे, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदंगाचार्य, भाग्यवान आहे हा परिवार की वारीची दिवस असताना एकही वारकरी गावाकडे सापडत नाही. जो गावाकडे सापडतो तो वारकरी नाही असे जुने लोक म्हणायचे.
पण आता वारी 4-5 दिवसावर आहे, आम्हाला आजच निघायचंय. पण आई म्हणजे बाई नक्कीच भाग्यवान होत्या की बाईचं आजही श्राद्ध पुण्यस्मरण करून आम्हा सर्व वारकऱ्यांना पंढरपूरला निघायचंय. कारण हा टाळ माळ गंध बुका हरिपाठ भजन पूजन हा सगळा पारमार्थिक वातावरण किंवा सगळा कार्यक्रम ज्याच्या दारात होतो, एकतर तो गेलेला व्यक्ती भाग्यवान असतो किंवा करणारे भाग्यवान असतात. त्याच्याशिवाय कुणाच्याही दारात आम्ही टाळ वाजवायला तयार नाही. आणि सेना महाराज सुद्धा सांगतात, ज्याच्या दारात जिवंतपणे भजन होतंय आणि गेल्यानंतरही भजन होतंय, तो व्यक्ती आणि तो परिवार भाग्यवान असतो आणि त्यांची वाट देवही पाहत असतो. भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन पूजन, भजन पूजन. भाग्यवान आहे बाई की गेल्यानंतर एवढी सगळी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, वादक, मृदंगाचार्य, हार्मोनियम सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सुंदर आत्ता ज्यांनी आपल्या कीर्तनाची सुरुवात केली, महाराष्ट्रातील भजन सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे आणि हजारो विद्यार्थी ज्यांच्याकडे घडतात, आपल्या भेंडामध्ये ज्यांचे क्लास आहे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्यांचे क्लास आहेत, पण आपल्या परिसराला जे रत्न म्हणून लाभले आदरणीय संगीत विशारद प्रकाशजी महाराज कातकडे, एकदा सर्वांनी टाळी वाजवा. हे एवढं ऐकण्याकरता तुम्हाला कुठेतरी एका मोठ्या मैफिलमध्ये जावं लागेल, पण आज हा सगळा पर्वकार आपल्या दारामध्ये जुळून आलाय. सुंदर ज्यांनी चाल गायली माझे गुरुजी, ज्यांच्याकडे बघून मी या क्षेत्रात शिरलो, ज्यांच्याकडे गायन शिकलो आणि आज पहिल्यांदा जे माझ्या कीर्तनकर्ता उपस्थित आहेत, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आणि सर्व आम्हा तरुण कीर्तनकारांना आवर्जून किशोरजी महाराज त्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या देवगडचं भूषण आणि 30-32 वर्ष ज्यांनी देवगडची पकवादाची धुरा सांभाळली, आजही सांभाळत आहेत. विवेकानंद कॉलेजचे जे शिक्षक आहेत, आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आणि गुरुवार देवगडचे बाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असणारे आदरणीय गिरिजनाथ महाराज जाधव यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. पेटी वाजवण्याकरता असणारे आमचे पांडुताते आहेत. गळणीम, सुरेगाव, गोगलगाव परिसरातील सर्व भजनी मंडळी, विनिकरी बाबा आमचे वसंत आबा आहेत. आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सिद्धपूर वाडीचे, गंगापूर तालुक्यातील इकडे भजनी मंडळी आहेत. पण या परिवाराचं काहीतरी भाग्य आहे की दूरदूरहून भजनी मंडळी इथं आलेत. आमचे काकडा सम्राट आप्पासाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं भूषण सतीश महाराज मते, आदरणीय आमचे रावसाहेब महाराज, संदीप भाऊ पटारे, गावातील सर्व भजनी मंडळी. या कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केलं, आपल्याच गावातील एक असणारे ज्येष्ठ नागरिक आमचे विजय भाऊ गावटे, हे सर्व नियोजन यांच्याकडून झालं. यांनी आम्हाला एक कीर्तनाचं आमंत्रण 1-2 महिन्यापूर्वी दिलंय आणि म्हणून तुमच्या समोर एक अर्धा-पाऊण तास कीर्तन सेवा करण्याचा योग मला येतोय. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आपल्या कार्यक्रमाकरता आहे, आदरणीय कुऱ्हाडे पाटील, बरोबर ना, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर हे सुंदर चित्रीकरण करण्याकरता हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जावा म्हणून आमचे सोमनाथ भाऊ वाखोरे ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सर्व वारकरी मांद्याळी, पांडुभाऊ, विलास भाऊ आमचे सुंदर दाजी आहेत. हे सर्व वारकरी आता टेलर पंढरपूरलाच निघालेत आणि हा शेवटचा निरोप आजीला देऊन आम्हाला पंढरपूरला जायचंय. कीर्तनाकरता उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी आहेत. सुंदर कार्यक्रम आहे. अगदी अल्प वेळेमध्ये मी थांबण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय आमच्या गुरुजींबरोबर आलेले आपल्या राहुरी स्टेशनचे असणारे जगन्नाथ महाराज, त्यांना मी धन्यवाद देतो. आजींचं हे बाईंचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. ज्या तिथीला आपल्या बाप दाद्यांनी देह ठेवला, आईने म्हणा, भावाने म्हणा, वडिलांनी म्हणा, आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने देह ठेवला, ती तिथी त्या घरच्यांनी लक्षात ठेवायची. पण विशेषतः हे कार्य मुलाच्याच वाट्याला येत असतं. या परिवारात 2 मुलं आणि 3 मुली आहेत बघा. मग काय यांचं उत्तर कार्य काय, यांचं काय ऋण आहे, यांचं कर्म काय, यांनी काय करायला पाहिजे, तर शास्त्र सांगते ज्या तिथीला आपल्या बाप दाद्यांनी आई वडिलांनी देह ठेवला, ती तिथी एवढी लक्षात ठेवायची की जसं आपण दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया हे महान पर्वकाळ ध्यानात ठेवतो. गाडी घ्यायची म्हणले की आपण दसऱ्याची निवड करतो, गाडी घ्यायची म्हणले की अक्षय तृतीया पाहायला जातो, गाडी घ्यायची म्हणली की दिवाळी पाडवा, सोनं खरेदी करायचं म्हणले की पर्वकाळ पाहायला जातो. तसं हाही पर्वकाळ तेवढ्याच प्रयत्नाने ध्यानात ठेवला पाहिजे. कारण पर्वकाळावर काही गोष्टी घडल्या की त्याचा विशेष लाभ होतो. आज देवाचं भजन केलं तर आपल्याला पुण्यचे,
पण अधिक मासात केलं तर अधिक पुण्य. तसं अक्षय तृतीयाला गाडी घेतली, दसऱ्याला गाडी घेतली म्हणजे काय फार आवरेज देते असं काही नाही. माझा आवाज येतो तुम्हाला शेवटपर्यंत? मग का घ्यायची? तो पर्व काळ आहे. तसं या दोनही मुलांकरता आजचा एक पर्व काळ आहे की ज्या तिथीला आपल्या आईने देह ठेवला, भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली, ती तिथी, तो काळ, तो पर्व काळ, तो दिवस ध्यानात ठेवून ब्राह्मणांकडून ती तारीख काढून त्या तिथीला त्या निमित्तानं काहीतरी अन्नदान, भजन, पूजन काहीतरी घडावं. आणि हे मुलाचं कर्तव्य, हे मी सांगत नाही, शास्त्र सांगताय. आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलहा एहात्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. एखादं महत्वाचं काम मागं ठेवलं तरी चालेल, राजकीय, सामाजिक व्यवहार, सहकार केला, कला, क्रीडा, कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, पण आज प्रत्येक जण एक महत्वाचं काम सोडून या ठिकाणी आलाय. कारण प्रत्येकाला माहिती या दोन मुलाने आणि या परिवाराने आईचा हा शेवटचा मृत्यूचा सोहळा केलाय. 3 सोहळे असतात, एक आहे जन्माचा सोहळा, एक आहे मृत्यूचा सोहळा. जन्माचा सोहळा आपल्या हातात नाही, मृत्यूचा सोहळा चांगला करण्याकरता आपण प्रयत्न चांगले करू शकतो. मधला राहिला लग्नाचा सोहळा, बऱ्यापैकी तो आता होतच नाही. एखाद्याचा लागला तर लकी ड्रॉ समजावा, पण जन्माचा सोहळा त्याचा आनंद आपल्याला भोगता येत नाही. एखादा PMT ला प्रवरा लोणी हॉस्पिटल जन्माला आला, एखाद्याला 70 वर्षांनी 15-20 वर्षांनी मुलगा झाला तर सगळ्या दवाखान्याला तो पेढे वाटतो, त्या घराला आनंद होतो, सगळ्या परिवाराला, गावाला आनंद होतो. पण जो जन्माला आला त्याला किती आनंद होतो? सगळ्या दवाखान्याने पेढे खाल्ले, जो जन्माला आला त्याने किती खाल्ले? नाही खाल्ले. एखादा मेला, समजा मी इथं माईकला हात लावून मरण पावलो, मरणार नाही 5-25 वर्ष, अरे तीन काढली का? हा, मग काय अडचण नाही. मी जर मेलो तर तुम्ही रडता, पण मी किती रडेल? जन्माला आलो आनंद नाही, मेलो दुःख नाही, राहिलं आयुष्य मधलं शिल्लक, ते चांगलं जगून शेवटी काहीतरी चांगली कीर्ती मागे ठेवून जायचं असतंय. विठाल या परिवारानं आवर्जून या ठिकाणी काहीतरी करण्याचं ठरवलंय. पुण्याची शिदुरी आपल्या आईला पाठवायची, हा पर्व काळ आहे त्यांच्याकरता. या पर्व काळावरती जर हा विधी घडला तर आशीर्वादही प्राप्त होतात. आणि ही विधी नाही घडले किंवा याला थोटान मांडलं, हे पुण्यस्मरण, श्राद्ध, दशक्रिया, पिंडदानन, हे आम्ही याच्यावर विश्वास ठेवत नाही. काही लोक 4 पुस्तकं जास्त वाचली म्हणजे हे भजन्या पूजण्याला टाळ करायला नाव ठेवतात. पण तेच माणसं 2.5-3 वर्षांनी पांडुभाऊ पिंडदान, गया, काशी, इकडे तिकडे 2-3 लाख खर्च करताना दिसतात. मग का हो, तेव्हा श्राद्ध घालायला पाहिजे होतं. नाही म्हणले, आम्हाला आमच्या एका सुशिक्षित मित्राने सांगितलं की काय हे काय करायची गरज नसते. मग आता काय झालं? म्हणले आमच्या घरात भांडणं होऊ लागले, आमच्या घरात अपंग मुलं जन्माला आले, वितंडवाद, अपघाती मरण अशी येऊ लागले. मग ब्राह्मणाने सांगितलं की तुम्हाला काय आहे, तुम्हाला पितृदोष आहे. आणि मग नंतर सावध होण्यापेक्षा आज सावध व्हा. सावधाना भवन्तु ते. सावध राहून हे सगळं करायचं ठरवलंय. कीर्तनच करावं असं काही नाही. एखादा म्हणेल एवढे मोठे गायक मंडळी, एवढे मोठे मृदंगाचार्य बोलवायचे, एवढी आमची काय ऐपत नाही बा, एवढा मोठा मंडप घालायचा, 1000-500 लोक जेवू घालायचे. महाराज, मी संध्याकाळचं जेवण दिवसभर काम केलं की मग कमवतोय, आणि एवढे लोक जेवू घालायचे, हे कसं करायचं? बरं, हे नाही केलं तर आमच्या गेलेल्या बापदाद्याला सद्गती किंवा चांगली गती मिळणार नाही का? असे हजारो प्रश्न आपल्याला रोज पडतात. कारण आपण रोज कोणाच्या तरी श्राद्धाला आहे बघा, रोज कोणाच्या तरी पुण्यस्मरणाला आहे. एखादा गरीब असतो की ज्याला संध्याकाळची रोजीरोटी मिळवण्याकरता दिवसभर काम करावं लागतं. मग असा एखादा प्रश्न ज्यावेळेस विचारतो की आम्ही भजन, पूजन, कीर्तन काहीच नाही केलं, एवढे मोठे महाराज मंडळी किंवा गायक वादक नाही बोलवले किंवा छोटेही कीर्तनकार बोलवण्याची आमची ऐपत नाही, मग आमच्या बापदात्यांना सद्गती मिळणार नाही का? तर माऊली त्याचं उत्तर हरिपाठात देतात. बाबा, नाही तुम्हाला कीर्तन करता आलं, नाही तुम्हाला भजन पूजन, नाही 500-100 लोक जेवू घालता आले, पण कमीत कमी म्हाताऱ्या माणसानं घरातल्या नातवाला सांगायचं, बाबा आजपर्यंत मला दिसत होतं मी घरात हरिपाठ वाचत होते, हरिपाठ वाचत होतो, आता मला दिसणं बंद झालं. माऊलीचा 27 अभंगाचा हरिपाठ आपल्या घरात रोज नियमानं वाच. आपल्या कुठल्याच पितरांना चुकीच्या मार्गाला जायचं त्या ठिकाणी वेळ येणार नाही. आणि हे मी सांगत नाही, हे माऊली सांगतात. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
माईकचा सरळ सरळ 27 अभंग आपल्या घरात वाचायचे. गेलेल्या सगळ्या पितरांना मुक्ती देण्याचं काम तो करतोय. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आणि म्हणून जशी जशी आपल्या ऐपत आहे तसं तसं आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण भजन पूजन कीर्तन अर्थदान अन्नदान वस्त्रदान भूमिदान काय जे दान आपल्याला श्रेष्ठ सांगितलेले आहेत ते आजच्या दिवशी आपल्या पितराच्या संबंधानं करतोय. आणि म्हणून या परिवाराने हा सगळा सोहळा या ठिकाणी जुळून आणलेला आहे. हा सोहळा आजचा दिवस म्हणजे आजीचा या परिवारातला शेवटचा दिवस. श्रद्धा म्हणून आपण त्यांची प्रतिमा त्यांचा फोटो आपल्या घरात ठेवू शकतो. अनेकांनी ठेवलेले सुद्धा आहेत. पण आजच्या दिवशी यांचा या घराचा संबंध संपला जातो. फक्त मुलाला एक पर्वकाळ दिलेला असतो. 2 पर्वकाळ असतात. एक अक्षय तृतीया आणि दुसरा म्हणजे पितृपाठ. की त्या पितृपाठामध्ये आपल्या बापदाद्यांचं स्मरण करून त्यांच्या नावाने बोंब मारायची. मग फक्त बोंब मारली म्हणजे त्यांना सद्गती नाही मिळत. ते कर्म आहे म्हणून करावं लागतं. नाही तर कबीर महाराज म्हणतात जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतैयो रामा मरे बाद पछतैयो. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतैयो रामा मरे बाद पछतैयो. आप भर चावल गावे घर के भर चावल गावे घर के कौवा बाप भुलयो रामा भजन बिना कैसी तैयोर अनारी दुनिया भजन बिना कैसी तैयोर. काय अज्ञानी माणसं कबीर महाराज म्हणतात जिवंतपणे आईबापाला खाऊ घालायचं नाही. आणि नंतर केल्यानंतर 40,000चा महाराज आणला 50,000चा महाराज आणला आणि मग आमच्या बापाला सद्गती मिळते. कबीर महाराज म्हणतात अज्ञानी माणसं आहे. जिंदे बाप को रोटी ना देवे भाकर नाही आणि मेल्यानंतर पत्त्यावर भात द्यायचा आणि आपल्याच बापाला नैवेद्य खायला बोलवायचं. कोणाच्या रूपात? कावळ्याच्या रूपात. सद्गती मिळत नाही असं नाही पण फक्त त्यानेच जर उद्धार असता. हे काय भानगडे का मी बहिरवाडीचा असल्यामुळे असं होतंय. कधी आतला बाहेरचं चालू होते बघून घ्या तुम्ही. विठाल विठाल. फक्त त्या कर्मावर जर आपला उद्धार असता तर जीवन जे जगतोय आपण परमार्थ भजन पूजन आई वडिलाची सेवा ज्ञानेश्वराचे एखादं पारायण त्याला महत्व राहिलं नसतं. श्रीमद भगवद्गीतेने सुद्धा सांगितलं मुलं करतील तेव्हा करतील बाबा हो पण आधी स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला शिका. उद्धरेदात्मनात्मानं. आपण दुसऱ्याच्या प्रयत्नावर अवलंबून राहण्यापेक्षा आपुली आपण आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे. संसार बंधन संसार बंधन आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे. संसार बंधन. आपुली आपण करा सोडवण. स्वतःने स्वतःच्या उद्धाराकरता काहीतरी प्रयत्न करावे. तुकाराम महाराज तुम्ही केले का काही उद्धाराकरता प्रयत्न? महाराज म्हणतात हो मी पंढरपूरची वारी केली. मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मी वेदाचे पारायण केले. मी भगवद्गीतेचे पारायण केले. मी आईवडिलाची सेवा केली. मी गावकऱ्यांची सेवा केली. सुरुवात महाराज म्हणतात मी इथून केली. मला कीर्तन येत नव्हतं. पहिल्यांदा दर्शनाला जायचो. बापदाद्यांची परमार्थिक सेवा होती. माझ्या वडिलांची निरासिगा देवा. परंतु मी काय कीर्तन करत नव्हतो. फक्त मंदिरात दर्शनाकरता जायचो. गावचं मंदिर पडलं होतं तुकाराम महाराज सांगतात. ते मंदिर बघितलं. भजन येत नव्हतं तेव्हा पण त्या मंदिराकडे बघून असं वाटलं की एवढं मंदिर चांगलं करावं जीर्णोद्धार करावा. गावीचे देऊळ होते जे भंगरी चित्तासी ते आले करावेसे.
मग गावचं मंदिर चांगलं केलं, नंतर मंदिरात जाऊ लागलो, संतांमध्ये बसू लागलो, काही पाठ केली संतांची उत्तरे. पहिलं कीर्तन केलं एकादशीला महाराज म्हणतात. हळूहळू प्रयत्न चालू झाले. उद्धाराचे प्रयत्न काय तर आयुष्य सगळं झाल्यानंतर 42 वर्ष महाराजांचं पूर्ण झालं. शेवटी जगाचा मालक तुकाराम महाराजांना घ्यायला आला. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोला येतो. ऐका, संत महात्मे किंवा शहाणे माणसं रोजचे जे प्रयत्न चालू आहे ते आजच्या दिवसाकरता नसतात, हा शेवट गोड होण्याकरता असतात. आपले प्रयत्न आजचा दिवस चांगला जावा, व्यवस्थेमध्ये जावा, गाडी बंगला मंगला काय असेल ते याच्यामध्ये आपला दिवस चाललाय. पण संतांचे किंवा शहाण्या माणसाचे प्रयत्न हा शेवटचा दिवस चांगला जाण्याकरता येतात. विठाल विठाल मग शेवटी तुकाराम महाराज वैकुंठाला जात असताना घ्यायला विमान आलं. लोकांनी विचारलं, महाराज 42 वर्षाचं तुमचं जीवन आम्ही बघितलं, 17 वर्ष वय असताना तुमचे वडील मरण पावले महाराज. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. लक्ष द्या माझ्याकडे, काय नाही बोलतो मी. बर मग नंतर सावकारकी हातात आली, वजन होतं गावात, तेवढ्यात दुष्काळ पडला. गरीब दुबळ्यांचे हाल बघावले गेले नाही, कर्जाच्या वह्या बुडवल्या, धनधान्यही वाटून दिलं. आणि 6 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये महाराज घरातली 6 माणसं तुम्ही मरताना पाहिले, तरी तुम्ही भजन सोडलं नाही. तरी महाराजांचं भजन चालू होतं. लोकांनी नाव ठेवलं, सोडा घरच्यांनी सुद्धा नाव ठेवलं की यांना भजन पूजन याच्याशिवाय काही जमत नाही म्हणले. घरचे काम तर नसतात, उलट 4 लोक घरी घेऊन जास्त येतात म्हणले चहा घ्यायला. बाहेरचेही म्हणत होते. गावचा पाटील म्हणला, महाराज गावात जर परत टाळाचा आवाज आला तर गावात झाडाला बांधून ठेवईल, कारण माझ्या मतदारसंघाला प्रॉब्लेम येऊ शकतो. लोक सांगतात महाराजांना गावाच्या बाहेर काढा. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक. महाराज म्हणले, केलं मी थोडस दुर्लक्ष गावकऱ्यांकडे, गावच्या पाटलाकडे केलं. ते जीवनिया जन भक्ती करा. समाज परमार्थही करू देत नाही, समाज संस्कारही करू देत नाही, समाज चांगलंही वागू देत नाही, आणि समाज वाईटही वागू देत नाही, समाज पायीही चालू देत नाही, आणि समाज घोड्यावरही बसू देत नाही. महाराज म्हणतात थोडस मी तिकडेही दुर्लक्ष केलं, माझे भजन चालू ठेवलं. तुका म्हणे, हासे जन नाही कान तये ठाई, फक्त तुमचे कान माझ्याकडे राहू द्या, त्यांचं ते काम करतील. ठीक आहे महाराज, तुमच्या घरचेही तुम्हाला एक वेळ नाव ठेवत होते, तुमच्या धर्मपत्नी म्हणत होत्या, यांना काही काम नाही म्हणले. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो पंढरीशी स्वामी माझा, फुटकाची विना त्याला 2 तारा, घाली झारा पंढरीच्या घाली घरचे नीट म्हणत नव्हते, महाराज एवढ्या प्रयत्नांनी तुम्ही इथपर्यंत आले, आज जगाचा मालक घ्यायला आलाय, हे सगळे प्रयत्न कशा करता होते. महाराज म्हणतात 42 वर्ष चांगले जावे याच्या करता नव्हते. मग जसं आज बाईंचा शेवटचा दिवस आहे, प्रत्येकाचा एक शेवटचा दिवस ठरलेला आहे. फक्त एवढं देवाने आपल्याला चांगलं केलं की आपला शेवटचा दिवस आपल्याला सांगितला नाही विलास भाऊ. नाही तर लोकांनी खाऊन पिऊन घेतलं असतं, मजा करून घेतली असती, फिरून घेतलं असतं. शेवटचा दिवस सांगितला नाही म्हणून बरं आहे, नाही तर मजा करायची तर मजा केली असती. उद्या शेवटचा दिवस, आज दिवसभर रात्रभर भजन करीत बसला असते. दिनरजनी हाची धंदा का बरं, उद्या जायचंय म्हणले मला. कधी कोणता दिवस हे सांगता येत नाही, म्हणून रोज परमार्थ करत राहा. महाराज सांगतात माझे सगळे प्रयत्न दिवस चांगला होण्याकरता, प्रपंच चांगलं होण्याकरता, गाव चांगलं होण्याकरता नाही, माझा शेवटचा दिवस. शेवटचा दिस गोड शेवटचा दिस गोड, शेवटचा दिस गोड, यादसाठी केला होता अट्टहास,
याजसाठी केला भोताटहास शेवटचा दिस गोड भाव शेवटचा दिस गोड भावा जीवनाचं साध्य काय हे शहाणे माणसं ठरवत असतात आणि म्हणून शेवट चांगलं होण्याकरता आपले प्रयत्न असावे. आले तुकाराम महाराज तुमचा आमचा सुद्धा शेवट चांगला करण्याकरता. 450 वर्षापूर्वी या गावात तुकाराम महाराज आले होते. थोडा आवाज द्या. पहाटे पहाटे आले होते. घरचं सगळं काम सोडून सोडून सारता भजन करी हातात एक छोटा टाळ घेतला आणि पायात घुंगरं वगैरे घालून भजन करत 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 पहाटे पहाटे वासुदेवाला वासुदेवाला दुपारच्या पहारी वासुदेवाला. बरोबर ना? मी म्हणलं झोपले काय तुम्ही? पहाटे पहाटे येतो. आता वासुदेव दुपारी येतोय आपल्याला जागा करायला आणि गावच्या बाहेर मंदिराजवळ कपडे बदलितो आणि मग म्हणतो जागेवर. महाराज पाहतो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवणी भावे का डोळे झाकून रात्र करू नका काल करीत बैसला असे लेखादा. मोठ्याने आवाज दिला जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे जागता जागता जगदेव राखाताई जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती बोलती. जागा करण्याकरता आलोय बाबा हो तुम्हाला. आपली भारतीय संस्कृती एवढी महान आहे. कुणी कुणाला जागा करावं यापेक्षा कोण कुणाला काय जागा करतोय कुठे जागा करतोय हे फार महत्वाचं आहे. माणसं एकमेकाला जागा करते पांडू भोसवडा. जनावर सुद्धा एकमेकाला जागा करतात. जनावर बघा आता थोडे पेरणीचे दिवस आले की आमचे गुरुवार बाबाजी नेहमी सांगत असतात एक पक्षी बघा तो आपल्याला सांगतो पेरते व्हा पेरते व्हा. म्हणजे काय आता तुम्ही पेरण्या करायला तुम्हाला हरकत नाही. थोडं जागा होऊन काय करा शेतीची मशागत करून घ्या. त्या पक्षाचं काय नाव आहे बघा तुम्ही शेतकरीचे का अहो पेरते व्हा पावसा म्हणतात त्याला. आता तुम्ही तो नवीन पक्षी आलाय चंगळ्या बोले तेव्हापासून पावसा विसरले सगळे. निरोगाचा किडा निघाला तर आपले जुने माणसं पूजा करायची त्याचे कारण पाऊस येणार ही जागा करणं. कुणी कुणाला जागा करावं. बघा संस्कृती सांगते बाप चुकत असेल तर मुलाने बापाचा कान धरावा. आई चुकत असेल तर मुलाने आईला सांगावं आई तुझा हा निर्णय चुकीचा आहे. भाऊ चुकत असेल तर भावानं मोठ्या भावाला लहान्या भावाला सांगावं तुझं चुकतंय. तुकाराम महाराज आपल्याला भाऊ म्हणून चुकतात. आपण चुकतोय म्हणून सांगायला आले. काय चुकलं महाराज? शास्त्रात काही उदाहरणं आलेत. जे मोठे माणसं चुकले होते लहान्यांनी त्यांची कान उघडणे डोळे उघडणे केले. बघा प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवण्याचा निर्णय ज्यावेळेस कैकेयी आईने दिला त्यावेळेस भरताला तो निर्णय पटला नाही. भरताने आईने सांगितलं मा परंपरेला कलंक लावायला निघालीस तू नको पाठवू दादाला वनवासाला. आणि तुझा जर हा निर्णय मागे येत नसेल तर मी परत तुला आई म्हणायला तयार नाही ऐकला आई. प्रल्हादाने सांगितलं बापाला की हा नरदेह भजना करता दिलाय की मूक भजना करता दिले. तुम्ही सांगता की नाव घेऊ नये देवाचे राज्यात गावात देवाचं नाव घ्यायचं नाही. निर्णय माग घ्या नाहीतर मी परत तुम्हाला बाप किंवा बाबा म्हणणार नाही ऐकलं. ज्या वेळेस रावणाने प्रभू रामचंद्रांची धर्मपत्नी जगत जननी सीता मातेची चोरी करून लंकेत आणलं तर विभीषण परमार्थिक होता. विभीषणाने सांगितलं दादा नको होतं ते कृत्य तुमच्याकडून घडले पण जाऊ द्या एक लहाना भाऊ म्हणून तुम्हाला सांगण्याचे एक धाडस करतो सोडून द्या सीतेला.
मोठ्या परंपरेला तुमच्या या कृतीने कलंक लागतोय. फार मोठी परंपरा आहे म्हणजे त्यांची. रघुकुलरी सदा चली आई प्राण जाय पर वचन जाई. सोडून द्या. नाही ऐकलं. प्रल्हादाने बापाचा त्याग केला, भरताने आईचा त्याग केला आणि विभीषणाने भावाचा त्याग केला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते. सांगितलं पाहिजे. बाप चुकला होता एकदा. गावातल्या एका धोब्याच्या वाक्यावरून प्रभू रामचंद्रांनी, आता ते लिखितच होतं, पण धोब्याच्या एका वाक्यावरून 6 महिने जशी सीता माता वनवासात तिथे राहिली अशोक वाटिकेत, परत तुला मी घरात घ्यायला स्वतःच्या बायकोला म्हणतोय तो, मी काय राम आहे का? तर प्रभू रामचंद्रांनी हे वाक्य ऐकलं आणि स्वतःची धर्मपत्नी गर्भवती असताना, कोण कोणाला जाग करते बघा, गर्भवती असताना सीता मातेला वनवासात काढून दिलं. साधूने सांभाळ केला. देवाची झालेली 2 मुलं लव आणि कुश, दोघांना शिक्षण दिलं. आईच्या सगळ्या झालेल्या व्यथा, सगळा त्रास आणि रामायणातल्या सगळ्या कथा सांगितल्या. जसे जसे मुलं हळूहळू मोठी होऊ लागली तसं तसं त्यांना वडिलांना भेटण्याचा अट्टहास वाटू लागला. भेटायचं आता का? आमच्या आईवर हा अन्याय का झाला? ज्या वेळेस ते बोलते झाले त्यांना संपूर्ण सगळा भाग रामायणाचा लक्षात आला. तो वाजंत्रीचे ढोल गळ्यामध्ये घातले लवकुशाने आणि अयोध्या नगरीच्या दारावर आले. मोठ्याने आवाज दिला, हम वन के वासी नगर जगाने आए. कोण बाबू तुम्ही? तुमच्या राजाची मुलं आहे आम्ही. राजाची मुलं? आम्हाला कसं माहित नाही? विचारा कोण तुमच्या राजाला. आमच्या आईवर जो अन्याय झालाय, सीता मातेवर जो अन्याय झालाय या नगरीने आणि या राजाने केलेला हा अन्याय आहे. आणि तो हक्क मागण्याकरता, आईचा हक्क, डोळ्यातलं पाणी जे निघालंय ते आम्ही सहन करू शकत नाही. तो हक्क मागण्याकरता या नगरीत आम्ही आलो. हम वन के वासी नगर जगाने माता को सीता को भोला सम्मान दिलाने आए. हम वन के वासी नगर जगाने आए. हम वन के वासी नगर जगाने आए. हम वनवासी नगर जगाने आए. राम प्रिया वो जनक नंदिनी रघुकुल की महारानी. राम प्रिया वो जनक नंदिनी रघुकुल की महारानी. तुम्हारे अपवादों के कारण छोड़ गई राजधानी. उस दुखिया के उस दुखिया के आंसू लेकर लोग जगाने आए. हम वन के वासी नगर जगाने आए. मुलाने बापाला जाग करावं ही आपली संस्कृती आहे. मग आज तुकाराम महाराज आपल्या दारामध्ये संत म्हणून नाही, देऊचे सावकार म्हणून नाही, पंढरपूरचे वारकरी म्हणून नाही, तर आपल्याला एका भावाच्या नात्यानं जागा करायला आले. ठीक आहे महाराज, आम्ही ऐकायला तयार आहे. तुमचं काय म्हणणं आहे तुमचं? महाराज म्हणले, बाबा हो सावध व्हा, यम रूपी चोर तुमच्या दारात येऊन बसलाय. अभंगाचं पहिलं चरण. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे भाईनो. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो. सोर निजला नाडो निवागा. सोर निजला नाडो निवागा. चोर चोर
विठ्ठला नाडोनी बागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कबरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय गोदावरी माता की जय आता जागा रे भाईनो जागा. महाराज म्हणतात जाग व्हा बाबा हो. मी देवचा सावकार किंवा संत म्हणून नाही, एका भावाच्या नात्याने तुम्हाला सांगायला आलोय. काय महाराज काय ऐकायचं आम्ही तुमचं. महाराज म्हणतात तुमच्या दारात एक चोर येऊन बसलाय. दोन चोराचे प्रकार शास्त्रामध्ये आहे. एक आहे चांगला चोर, एक आहे वाईट चोर. चांगला चोर देऊन जातो, वाईट चोर घेऊन जातो. आपल्याही घरात जर चोरी होत असेल किंवा झाली असेल एखाद्याच्या वस्तीवर, तर चोरी चोर करायला आला की एक तर घेऊन तर जातोच, पण नाही भेटला तर जोडून जातो आपल्याला. मग दोन चोर, एक आहे यम रूपी चोर आणि एक आहे देव रूपी चोर. देव रूपी चोर तुम्हाला मला देऊन जातो. जेने हा जीव दिला दान, दिले इंद्रिय हातपाय कान, किंवा देवे दिला देह, त्याने सगळं दिलंय. हे सगळं त्याने दिलंय, फक्त निमित्त माय बापाचं केलंय, त्यांच्या माध्यमातून दिलंय. देणारा तोही चोर आहे, पण तो चांगला आहे आणि पुराणात प्रसिद्ध आहे. पैसा पुराण प्रसिद्ध किंवा धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोन, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोन, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा 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 चोर. देव चोर आहे. तो चांगला आहे. मग आपल्याला विचार करायचा यम रूपी चोराचा. यम रूपी चोर दारात येऊन बसलाय म्हणजे मरण उशाला आलाय. येऊन या काळ बैसला उशाशी. त्याला चोर का म्हटलं? कारण संविधानात, भारतीय आपल्या संविधानानुसार इंडियन पिनल कोड सेक्शन 193 चोर जो असतो ना, तर चोर हा ज्याच्या घरी चोरी करायला येतो, एकतर त्याचं सगळं सामान स्वतःच नसताना घेऊन जातो, त्याला चोर म्हणतात. दुसरी गोष्ट, ज्याच्या घरी चोरी झाली तो त्याला दिसतो. गावात नंतर कळतं काय गंगेची वस्ती आणली म्हणजे निमित्त मात्र, पण ज्याच्या घरी झाली त्याला पहिलं कळतं की आपल्या घरी चोरी झाली. आणि तिसरं लक्षण चोराचं की आपल्या घरी आला की त्याला जर सोनं नाणं गळ्यात कपाळाला काही सापडलं नाही तर तो मारतो आपल्याला. हे तिसरं लक्षण आहे. पहिलं लक्षण, चोर हा कोणाला दिसत नाही, तसा यम हा कोणाला दिसत नाही. यम हा बाबा दोघांना दिसतो, दोघांनाच. एक म्हणजे मरणारा व्यक्ती त्याची वाचा केलेली असते सांगताना दिसतो त्याला, पण सांगता येत नाही. आणि दुसरं म्हणजे गावगाव कुत्रे असतात. कमी झाले ती इलेक्शन पिरियड मध्ये आता इकडची शिर्डीला नेऊन घातली, शिर्डीची संगमनेरला ती फिरतीवर असतात. जास्त झाले की मोकाट कुत्रे नेऊन घातले जातात. ते कुत्रेला यम दिसतो, कारण धर्मराजाचा इमानदार कुत्रा स्वर्गाला गेला. जाता जाता धर्मराजाला नरकाचं दर्शन झालं, अंगठा गळून पडला. कुत्र्याने यमाचा फोटो काढला, रक्ताने खाली तो पाठवून दिला की असा असा यम असतो. आजही गावात जर कोणी चार म्हातारे बसलेले असले पण ते खेळत होते. रामभाऊ, श्यामभाऊ, सदानंद भाऊ आणि रामकिसन पाटील इथले सोडून. तर कुत्र येवळायला लागलं. कुत्र्याचं भुंकणं वेगळं असतं आणि भाजी त्याला इवळी टोकणं म्हणतात. कुत्र्याने इवळी टोकली. रामभाऊ श्यामभाऊला म्हणतात, श्यामभाऊ अहो कुत्र येवायला लागले. म्हणले मग कोण आहे आपल्या गावात जाण्यासारखं ही चौघ सोडून? ते म्हणले खालच्या खळ्यातले आबा आहे, त्यांनी जेवण सोडलंय, महिना झाला. म्हणजे यम हा फक्त त्याला दिसतो ज्याच्या घरी चोरी होते, जो मरण त्याचं मरण जवळ आलंय त्याला यम दिसतो. दुसरं लक्षण, तो घरी आल्यानंतर मारतो आपला व्यवहारातला चोर. आपल्या याच गंगाच्या काठावरचे कोणतं तरी गाव आहे माझ्या लक्षात येणार. घरी चोरी झाली, घरात काहीच सापडा ना सोनं. चोराने भरपूर आणलं घर मालकाला, तरीही नाही सांगितलं.
शेवटी लग्नाचा अल्बम सापडला, नवीन लग्न झालं आणि लग्नातला एक एक फोटो दाखवला नवरदेवाला चोराने. सांगितलं हे नवरीच्या तुझ्या अंगावर ते सगळं सोनं कुठे नाही दिलं तर त्या अल्बमनीच त्या माणसाला आणलं. व्यवहारातला चोर एवढा मारतो तर यम आपल्याला मारतो म्हणून त्यालाही चोर म्हणलंय. आणि किती मारतो निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारिती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती निष्ठुर, जोडीती निष्ठुर. उभ्या पिकात एखादा जनावर शिरुद्या शेतकरी जसा मारतो त्या जनावराला तसं ते आपल्याला मारतात. तुकाराम महाराजांनी भावाच्या नात्याने आपल्याला जागा केले. आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. ठीक आहे महाराज, आम्ही जागा व्हायला तयार आहे, पण तुम्ही आमचे भाऊ लागत नाही, हा माझा आमचा प्रश्न आहे. दोनदा तुकाराम महाराज या अभंगात आपल्याला भाऊ म्हणले. भाऊ कोणाला म्हणतात? ज्याची आई एक, ज्याचा बाप एक, ज्याचं रक्त एक, ज्याचं कुळ एक, निदान नातं तरी आलं पाहिजे. तुकाराम महाराज तुमचं आमचं कुठलंच नातं भावाच येत नाही, बरंच भावकीचं नातं जोडतात महाराज. कोणती भावकी? आज लोक म्हणतात सक्का भाऊ, पक्का वैरी, मन पडली ती. आणि महाराज तुम्ही भाऊ नसताना आमच्या बरोबर नातं जोडता, भावकी लय बेकार असते. आपली सोडा जनावरांची सुद्धा भावकी बेकार. एक पुत्र दुसऱ्या गावात गेला की खपत नाही त्यांना, लय अवघड. दोन आवाज, दोन जावान, दोन बुवा, त्याला जमत नाही. तू इकडे कशाला आणला, हा म्हणतो तू तिकडे कशाला आणला, लगेच पत्रिका बदलून घेतली जाते. विठाला भावकी पण आता करताय. महाराज म्हणतात बाबा ही भावकी सांगायची, आपण एका माय बापाची लेकर आहे. विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे तो एकच आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव, किंवा बाप आणि आई. माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरीच्या तिरी, आहे भीवरीच्या तिरी, माझे माहेर पंढरी. डायरेक्ट देवाशी नळ जोडून तुकाराम महाराज आपल्या बरोबर भावाचं नातं जोडतात. आणि म्हणून एक गोड भावाच्या नात्यानं महाराज जागा करण्याचा प्रयत्न करतायत. जागा करणं म्हणजे महाराज नेमकं काय? थोडा आवाज द्या. महाराज म्हणतात जागा होऊन काय करायचं हे फार महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा जागा केले तेव्हा तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण झाले किंवा भजन करायला सांगितले. बघा आता वारीचे दिवस आहे, उठा जागे वारी आता. जागा होऊन काय करायला सांगितलं? लोकांचे बांधा पडा, स्मरण करा. जेव्हा पंढरपूरची वारी करता तेव्हा जन्म मरणाची वारी थांबणार आहे. आणि म्हणून कितीतरी वेळा जेव्हा जेव्हा सावध केलं तेव्हा तेव्हा आपल्याला भजन पूजनच करायला सांगितलंय. बघा सावध भजनी लागा देव करा कैवारी, अहम वाघा सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी, अहम वाघ्या वाघा प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हे वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, 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 हे माझ्या मल्हारीची वारी,
म्हणून जन्म मरणाची वारी चुकवायची असेल तर मल्हारीची म्हणजे आपल्या मल्हारीची वारी म्हणजे पंढरपूरची वारी करा. महाराज तुम्हाला काही अनुभव आहे का? हो, मी गेलो तर परत मागा नाही मोहिनी सारिता निराळे नमन त्याप्रमाणे तो पण तरीशी केला पुन्हा जन्मा नाही आला. ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. कैसे असोनी ठाऊके नेना दुःख पावाल पुढले पेना. शेवटी तुकाराम महाराज सांगतात बाबा हो, पुढचा येणारा चक्कर म्हणजे पुढचा येणारा जन्म हा आपण आज ठरवू शकत नाही. म्हणून या जन्मात मिळाली तुम्हाला संधी, सावध व्हा. आईवडिलाची सेवा करा, देश सेवा करा, धर्म सेवा करा. दुसऱ्यांदा परत भावाचं नातं जोडून महाराज म्हणतात आता नकारे भाई नकारे ताकद वाढवायची आहे गाठी ते लुटवू लोकारे. म्हणजे नरदेव रूपी धन ही शरीर फुकट यम रूपी चोराच्या ताब्यात देऊ नका. पाहुणा व्हायचं तर देवाचं व्हा. हरिपाठात 2 पाहुणे आले, ज्यांच्या ज्यांच्या हरिपाठ ऐकले असेल किंवा पाठ असेल. एक यमाचा पाहुणा प्राणी होय आणि दुसरा शांतीदया पाहुणा हरी करी. यमाचा पाहुणा व्हायचंय तर माळ घालायची नाही, गंध लावायचं नाही, लोकांच्या कुटळक्या करायच्या. या पॅनल मधून त्या पॅनल मध्ये, या पॅनल मधून त्या, म्हणजे जेवढं वाईट करताय तेवढं वाईट करा. हरी विना जन्म नरकाची पैजाना. पण ज्याला यमाचा पाहुणा व्हायचंय त्याला वारीला जावं लागतं, पंढरपूरला जावं लागतं, आईवडिलाची सेवा करावी लागते. तीर्थव्रती भाव धैर्य करुणा जसं या परिवाराने दोनही असणाऱ्या बाईंचे चरण त्यामध्ये मुरलीधर भाऊ आणि कडुबा भाऊ आणि त्यांच्या 3ही मुली, सर्व आप्तेष्ट मित्र मंडळी, नातेवाईक त्यांनी हा आईचा सोहळा पार पाडला. आई जिवंत होती तोपर्यंत त्यांना जीव लावलाच, पण गेल्यानंतर आईचा आपल्यावर काहीतरी ऋण आहे. म्हणून 3-4 महिने हे सगळे आधी नियोजन करून कोण गायक वादक टाळकरी भजन अन्नदान काय काय करता येईल आपल्याला या पर्व काळावरती. म्हणून या मुलाने हा सगळा मोठा पर्व काळ या ठिकाणी जुळून आणलाय आणि त्यांना महाराज म्हणतात ही धन तुम्हाला मिळालं, यांनी काहीतरी सत्कार्य करून घ्या. आईवडिलाची सेवा, देश सेवा ठीक आहे महाराज करतो आम्ही, पण तरीही काही काही सद्गुरू असतं महाराजांचं ऐकायला तयार नाही की मरण सत्य आहे, आम्हाला मरण येईल, मी अमुक पदावर आहे, मी हरीश संघटनेचा अध्यक्ष आहे, मी सत्ताधारी आहे. महाराज म्हणतात अरे बाबा कितीतरी मोठे माणसं मेले. आर पाटील, गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, किती माणसं गेले पैसेवाले. कोरोनात हजारो माणसं मेले आणि बाकीच्यांचं जाऊ द्या, तुमच्या घरातले त्यांचं मरण बघून तरी आपण सावध झालं पाहिजे. आजा मेला जनजा मेला बाप बसना मेला देखत देखत ही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, भयाले मोठे. आजा मेला पंजा मेला. आता ही चाल ऐकली की काही काही वाटलं असेल महाराज गाणे म्हणलं त्या दिवशी मला महाराज अभंगाला गाण्याची चाल लावणे. म्हणलं असू दे गाण्याची, तुला चपातीला लोणचं लावता येतं बाबा, लावली मी चाल, तुला काय एवढं गाणं असू द्या. आपल्या संतांच्या अक्षराचा भाव करायला पाहिजे. मेला ना बा पंजा गेलाय त्याच्यावरून नाही, त्यांच्या घरच्याचा घात झालेला असताना पुढच्याला ठेस लागली या न्यायाने मागच्याला सावध राहावं. म्हणून तुम्हाला महाराज आपल्याला अभंगाच्या शेवटच्या चरणात परत एकदा कान उघडणी करतात. तुका म्हणे एकाच्या घाये, एकाच्या धाये, तुका म्हणे एकाच्या धाय. टॉवेल घाला तोपर्यंत. तुका म्हणे एकाच्या रे जानो निनधरा भय. आता जागा रे बाई नो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे भागा रे चोर निजल्या नाडोनी भागा रे चोर निजल्या नाडोनी
सोर निजला नाडोनी भागा चोर निजला नाडोने भागा चोर निजला नाडोनी भागा चोर निजला नाडोनी भागा रे रा चोर निजला नाडोनी बागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा. तुका म्हणे एकाच्या घाई आपल्याच घरच्यांचा अनेक जणांचा घात झालाय. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. यावरून तरी आपण सावध झालं पाहिजे की त्यांची गती काय झाली आणि आपली काय झाली पाहिजे. मृत्यूचा प्रवास म्हणजे मृत्यूपर्यंत आपल्याला कसं जायचं, मृत्यू झाल्यानंतर आपण नाही ठरवू शकत आपल्याला कसं जायचंय, ते देव ठरवू शकतो. पण या परिवाराने असणाऱ्या आपल्या आईचा पुढचा प्रवास चांगला होण्याकरता केलेला हा सगळा मृत्यूचा सोहळा, हे भजन पूजन कीर्तन आधी सांगितलं. कुणाचे दारात टाळ वाजत नाही आणि आम्ही वाजवायला तयार नाही. भोकरला एका तळ्यावर दशक्रिया होता. मला आधी सांगितलं, गावातला सद्गृहस्थ निघून गेला आणि प्रवचन झाल्यावर कळलं तो मरणाचा पेताळा होता. म्हणजे कोणाचे दारात टाळही वाजायला तयार नाही. पण गेलेली व्यक्ती नक्कीच भाग्यवान असेल. म्हणून या दोनही मुलांना आदरणीय मुरलीधर भाऊ आणि कुडबाळ भाऊ यांनी आपल्या सोहळा म्हणजे शेवटचा निरोप देण्याचं काम केलंय. यांनी या वर्षी पंढरपूरची वारी नाही केली तरी चालेल, कारण आई वडील हे सगळ्यात मोठं दैवत म्हणजे तीर्थ सांगितले. वेदानं सांगितले मातृदेव भव पितृदेव भव. तुकोबराय सांगतात माय बाप केवळ काशी. एखादा म्हणतो मी काशीला जाऊन आलो अरे बाबा बरी काशी केली, पण जी एकटा आई वडील जिवंत असताना काशीला जाऊ नये आणि गेलं तर आत्महत्या येऊ नये परत गावाच्या. आई वडील जिवंत असेल तर. पण आई वडील मेल्यानंतर आपल्याला जाता येते ती काशी करू नका. घरीच तुमच्या काशी, घरीच तीर्थ आहे. आत्महत्याच करणार नाही कुणी. बाप असता जवळ एक देवासारखा. आई चेहरा रखुमाई सारखा. आई चेहरा रखुमाई सारखा. या दोनही मुलांना 1000 पंढरपूरच्या वाऱ्या आपल्या आईच्या या पर्व काळावरती हे पुण्य मिळालं असेल आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीनं आई वडिलांना तेवढं महत्व दिलंय.